असलेले पाची काही टोल नाके हे म्हैसकरांकडे आहेत. मी मागे पण म्हटलं होतं, हे कोण म्हैसकर जे यांचे लाडके एवढे आलेत. आणि या टोलच्या विरोधामध्ये मला असं वाटतं, मी जर चुकत नसेल तर एकनाथ शिंदे यांनी पण अॅफिडेव्हिट केलं होतं ना, पिटिशन केलं होतं, बरोबर आहे. मला एकनाथ शिंदेला पण हा प्रश्न विचारायचा आहे, त्यांनी हे मागे का घेतलं आणि कोणी त्यांना मागे घ्यायला लावलं. एका बाजूला तुम्ही लोकांना शब्द देताय की आम्ही टोलमुक्त महाराष्ट्र, मला लोकांचंही मला आश्चर्य वाटतं, मला जनतेचंही मला आश्चर्य वाटतं की जे या अशा प्रकारचे ज्या थापा मारतात निवडणुकीच्या वेळेला, त्याच्यानंतर तुम्हाला पिळतात, एवढी पिळवणूक करतात आणि त्याच्यानंतर यांनाच मतदान होतं. मला अजूनपर्यंत कळलं नाही की लोकांना टोल भरायचा आहे, त्याच्यामध्ये आनंद मिळतोय, घ्या आनंद घ्या. पण तुम्ही जी लोक तुमच्याशी खोटं बोलतायत त्यांना जर समजा सतत मतदान करत राहिलात आणि त्यांना कधी कळलंच नाही की आपण ज्या गोष्टी करतो ह्या चुकीच्या आहेत, ह्या जर कधी त्यांना कळल्याच नाही, त्यांच्या कधी विरोधात मतदान झालंच नाही, त्यांना समजणार कसं. त्याच्यामुळे हे दरवेळेला या सगळ्या गोष्टी होतात, त्याच्यावरती मग आंदोलनं होतात. आणि अविनाशला त्याच सांगितलं, म्हटलं या लोकांसाठी म्हटलं जीव गमावू नकोस, याला काही फरक पडत नाही या गोष्टींचा, एक माणूस मेल्याचा. पण मला आता अनेक सोसायटीचे लोक तिकडे मला भेटले. मी आता अविनाशला पण सांगितलं, तिथे येत्या 2-3 दिवसामध्ये 4 दिवसामध्ये मी मुख्यमंत्र्यांची भेट घेईन, या सगळ्या गोष्टी सविस्तर त्यांच्यासमोर मांडीन. त्यावेळेला मला असं वाटतं आपल्यापैकी अनेक जण तिकडे वर्षावरती किंवा सह्याद्रीवरतीच्या भेटीच्या वेळेला असालच. आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगू शकेन की या वाढीव टोलचं याच्यापुढे काय होणार. मी आता तरी तुमच्याशी फक्त एवढंच बोलू शकतो, याच्या पलीकडे माझ्याकडे आता उत्तर नाही. आणि आज हा टोल विषय सोडून मी दुसऱ्या कोणत्याही विषयावरती बोलणार नाही. मला दुसरीकडे कुठेही हा विषय सरकलेला नकोय. त्याच्यामुळे काल मला असं वाटतं मुख्यमंत्र्यांचं त्या अधिकाऱ्यांशी बोलणं झालं आणि अधिकाऱ्यांनी माझ्याकडे हा कागद पाठवला. 1-2-3 दिवसामध्ये मी त्यांची भेट घेईन. तेही ठाण्याचेच आहेत, निवडणुका तोंडावरतीच आहेत. लोकांचा आक्रोश आणि लोकांचा राग मला असं वाटतं त्यांनाही परवडणारा नाही. त्याच्यामुळे 2-3 दिवसामध्ये माझी काय भेट होते आणि काय बोलणं होते मी आपल्यासमोर सविस्तर सांगेन. ठीक आहे. पण सर, ज्या पद्धतीने 65 टोल नाके मनसेच्या आंदोलनामुळे सगळे बंद झाले, ते एक व्यापक स्वरूपाचं आंदोलन होतं. परंतु आता अविनाश जाधव यांनी घेतलेलं हे उपोषण आणि अहिंसेचा मार्ग हा कितपत योग्य वाटतो का? मार्ग सगळे टॅप करायचे असतात. ते केल्यावर तुम्ही दगड मारता म्हणून बोलता ना, मग आता बोला भुगे राहतात म्हणून. आक्रमक होणार का मग? उपोषण मागे घेतलं आहे की ते उपोषण मागे यायला लावलं आता. पण याच मार्गाने आंदोलन सुरू राहणार की पुढे जसं गेल्या वेळेस? माझं बोलणं होऊ देत, माझं बोलणं झाल्यानंतर मी तुम्हाला सांगेन. ठीक आहे. सर, आणखी एक प्रश्न की टोल वाढतो पण त्यानुसार बाकीचं म्हणजे शाळेचे जसं स्कूल बसची फी आहे ती वाढते किंवा इतर आवश्यक वस्तूंचे दर सुद्धा वाढतात, तर त्यावर पण पुढे भूमिका काय? मी तुम्हाला तेच सांगतो ना की या सगळ्या गोष्टी ज्या वेळेला होतात आणि तुम्ही त्याच माणसांना ज्या वेळेला निवडून देता त्यावेळेला त्या लोकांना समजत नाही. त्यांना असं वाटतं आपण करतोय ती गोष्ट बरोबर करतोय. निवडणुकीच्या वेळेला जेव्हा मतदानाला तुम्ही जाताना त्यावेळेला ना तुमच्या डोक्यात टोल असतो, ना तुमच्या डोक्यामध्ये तुमच्या शाळांच्या बसेसची वाढ झाली की काय याची वाढ झालेली तुमच्या डोक्यात नसते. इतर गोष्टी डोक्यात नसतात. तुमच्या रस्त्यावरचे खड्डे जेव्हा तुम्हाला दिसत नसतात, तुम्ही एका वेगळ्याच विषयांवरती त्यांना मतदान करून परत मोकळे होता आणि परत 5 वर्ष डोक्याला हात लावून बसता. मला असं वाटतं या सगळ्या गोष्टींचा जनतेने विचार करणं गरजेचं आहे. बरोबर की नाही? मुंबई गोवा रस्त्या संदर्भात पण आपण आंदोलन जे आहे ते केलं होतं. येत्या काळामध्ये रस्ता अजूनही पूर्ण झालेला नाही आहे. तो होणार पण नाही. तो होणार पण नाही. मी माझ्या भाषणामध्ये तुम्हाला त्या दिवशी सांगितलं होतं की याच्यामध्ये अनेक राजकीय नेत्यांच्या जमिनी अडकलेल्या आहेत. मुंबई नाशिक रस्ता जो आहे, मुंबई नाशिक रस्त्यावरती तुम्हाला दरवर्षी खड्डे पडलेले मिळणार. काय आहे हे? रॅकेट आहे. जर चांगले रस्ते केले आणि पुढच्या 20-25 वर्षासाठी जर समजा चांगले रस्ते केले तर कामं निघत नाही.
कामं निघाली नाही तर टेंडर्स निघत नाही, टेंडर्स निघाले नाही ह्यांचं कमिशन निघत नाही आणि दर वर्षाला जे त्यांची कमिशन निघतात. तुमच्या इकडे आता मुंबईमध्ये पण तीच गोष्ट होते, ठाण्यामध्ये पण तीच गोष्ट होत असतात. दरवेळेला आपली फुटपाथ खोदतायत, नवीन ते काय पेवर ब्लॉक लावतायत, बरोबर की नाही? काहीतरी एकदा महानगरपालिकेत जा आणि त्यांना विचारा की चांगला असलेला फुटपाथ तुम्ही का खोदलात. एकदा जा ना महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना पण हे प्रश्न विचारा जाऊन, ही गोष्ट का करता तुम्ही. कशेडी बोगदा आता पुन्हा बंद करण्यात आलेला आहे. बस गुजराती मला वाटतं विषयांतर करायचंच नाही मला. आणि आपण बघतोय राज ठाकरे यांनी आता मुलुंड टोल नाक्याच्या विषयाला घेऊन उत्तरं देऊ केलेली आहेत. त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे उपोषण त्यांनी अविनाश जाधव यांना मागे घ्यायला लावलं, पण त्याचबरोबर टोल नाक्याच्या संदर्भात राज्य सरकार ज्या प्रकारे कारभार करत आहे म्हणजे त्यांनी अनेक मुद्दे या ठिकाणी उपस्थित केले की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याच टोल नाक्याच्या विषयाला घेऊन एक ॲफिडेव्हिट देऊ केलेलं होतं आणि ते त्यांनी मागे का घेतलं याबद्दल देखील त्यांनी प्रश्न उपस्थित केला. आणि जोपर्यंत टोलचा हा झोल मिटत नाही, संपत नाही, तोपर्यंत मनसेचं हे आंदोलन सुरू राहणार असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे. जनतेने देखील या सगळ्या विषयाकडे डोळसपणे बघावं आणि जे पक्ष खरंच या विषयाला घेऊन काम करतात त्या अनुषंगाने खरं तर विचार करावा असं देखील राज ठाकरे यांनी म्हटलेलं आहे. टोल संदर्भात 2002ला करार झाल्याची माहिती त्यांनी देऊ केलेली आहे आणि याच विषयाला घेऊन मी आज उत्तर देईन आणि टोल आणि कराचे पैसे नेमके कुठे जातात हा देखील प्रश्न त्यांनी उपस्थित केलेला आहे. आता आपण जाणून घेणार आहोत पुढल्या 25 मिनिटात 50 घडामोडी अगदी झटपट. सुरुवात करूयात. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ठाण्यात अविनाश जाधव यांची भेट घेतली. मनसे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव गेल्या 4 दिवसांपासून टोल दरवाढी विरोधात उपोषण करतायत. राज ठाकरेंनी त्यांना उपोषण मागे घ्यायला लावलं. पुणे जिल्ह्यातील शिरूर आणि मावळ लोकसभा मतदारसंघासाठी पिंपरी चिंचवड शहरातील मनसे पक्ष कार्यालयात आढावा बैठक झाली आणि या बैठकीला मनसे नेते राजेंद्र वागसकर आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी परिसरातील 300 तरुणांनी पक्षप्रवेश केला. आश्रमशाळेतील पोषण आहाराच्या थकीत अनुदानावरून खासदार सुप्रिया सुळे आक्रमक झाल्यात. अनुदान न मिळाल्यास मंत्रालयाबाहेर आंदोलनाला बसेन असा इशारा सुप्रिया सुळेंनी मंत्री अतुल सावेंना दिला. पालघरच्या जवाहर नवोदय विद्यालयात रॅगिंगचा प्रकार उघडकीस आलाय. 11वीच्या विद्यार्थ्यांकडून 10वीच्या 35 विद्यार्थ्यांना मारहाण करण्यात आली आणि एका विद्यार्थ्याच्या कानाच्या पडद्याला इजा झाल्यानं हा प्रकार उघडकीस आला. मुंबईच्या पवई परिसरात भटक्या कुत्र्यांनी धुमाकूळ घातला. 5 भटक्या कुत्र्यांनी एका पोस्टमनवर हल्ला केला असून या जखमी पोस्टमनवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अहमदनगरमध्ये नाल्यावरील बांधकामांमुळे नागरिक आक्रमक झालेत आणि या बांधकामासाठी बांधकाम परवाने देणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली. केंद्र सरकारच्या महत्वाकांक्षी उडान योजनेअंतर्गत सोलापूर इथल्या विमानतळावर विमानसेवा सुरू करण्यासाठी खासदार डॉक्टर जयसिद्धेश्वर महास्वामी यांच्या अध्यक्षतेखाली विमानतळ प्राधिकरण समितीची बैठक संपन्न झाली. यामध्ये सर्व प्रलंबित कामं पूर्ण करून विमानसेवा लवकरात लवकर सुरू होण्यासाठी समन्वयानं कामं करण्याच्या सूचना करण्यात आल्या. जळगाव भुसावळ दरम्यान असलेल्या नशिराबाद टोल नाक्यावर एसटी बसचा फास्टॅग स्कॅन न झाल्यानं 1.5 तास बसचा खोळंबा झाला. रात्रीच्या वेळी ही घटना घडल्यानं प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. हिंगोली ते अकोला जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर आडगाव फाटा इथं शनिवारी महावितरण विरोधात रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं आणि या आंदोलनाप्रकरणी आयोजक रमेश शिंदे यांच्यासह 22 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. मनमाड लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत सध्या बाजरीला प्रति क्विंटल सरासरी 2230 रुपये भाव मिळतोय. मात्र त्यातून उत्पादन खर्चही निघत नसल्यानं शेतकरी हवालदिल झाले. बुलढाण्याच्या चिखली ते बुलढाणा रोडवर मांडूळ जातीचा बिनविषारी साप आढळून आला आणि या सापाची किंमत 10 ते 50 लाख रुपयांपर्यंत असल्याचं सांगण्यात येत आहे. सर्पमित्रांनी या सापाची नैसर्गिक अधिवासात सुटका केली. वाशिमच्या कामरगाव परिसरात गायीचं मांस आणि पाळीव गुरं घेऊन जाणाऱ्या मिनी ट्रकला पोलिसांनी पकडलंय. वाहन चालक आणि इतर दोघं फरार झाले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
उत्तर सिक्कीममध्ये झालेल्या ढगफुटीमुळे तिस्ता नदीला महापूर आला होता आणि या पुरात वाहून गेलेल्या बीडच्या जिल्ह्यातील काकडहिरा गावचे जवान पांडुरंग तावरे शहीद झाले. सोमवारी त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. मनोज जरांगे पाटील सध्या उत्तर महाराष्ट्राच्या दौऱ्यावरती असून अहमदनगरमध्ये जरांगे पाटलांची सभा झाली. आम्ही मागणीवरती ठाम आहोत. मराठ्यांना आरक्षण मिळालंच पाहिजे आणि त्यामुळे सरकारने कायदा पारित करावा अशी मागणी जरांगे पाटील यांनी केली. जळगावमध्ये मुक्ताईनगर ते बोदवडा मार्गावरील पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिनीच्या व्हॉल्वमधून हजारो लिटर पाण्याची नासाडी होते. पाणीपुरवठा विभागाने या प्रश्नाकडे तातडीनं लक्ष द्यावं अशी मागणी स्थानिकांनी केली. अमरावती मॅरेथॉन असोसिएशनच्या वतीनं हाफ मॅरेथॉनचं आयोजन करण्यात आलं होतं आणि या मॅरेथॉनच्या निमित्तानं मुलांपासून वयोवृद्धांपर्यंत सर्वच जण रस्त्यावर धावले. या स्पर्धेत गोवा, छत्तीसगड, झारखंडचे स्पर्धकही सहभागी झाले होते. येवल्याच्या भिंगारे परिसरात धुमाकूळ घालणाऱ्या 2 बिबट्यांपैकी एका बिबट्याला जेरबंद करण्यात वन विभागाला यश आलंय. दुसरा बिबट्या अद्यापही मोकाट असून त्याची शोध मोहीम सुरू आहे. अंतरमावळात बिबट्याचा वावर पाहायला मिळाला. बिबट्या नागरी वस्तीत वावरू लागल्यानं माऊ गावातील ग्रामस्थ भयभीत झालेत. बिबट्याचा लवकरात लवकर बंदोबस्त करण्याची मागणी ग्रामस्थ करतात. देशात सध्या नव्या सोयाबीनला हमी भावापेक्षाही कमी दर मिळतोय. नव्या मालात ओलावा अधिक असल्यानं सोयाबीनला प्रति क्विंटल 4,500 ते 5,000 रुपयांचा भाव मिळतोय. सोयाबीनचे भाव आणखी काही दिवस याच भाव पातळी दरम्यान राहू शकतात असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला. वर्धा जिल्ह्यात सोयाबीन पिकांवर येलो मोझॅक खोड माशीसह बुरशीजन्य रोगाने आक्रमण केलंय आणि या रोगामुळे शेकडो हेक्टरवरील सोयाबीन पीक संकटात सापडलं असून शेतकऱ्यांच्या हातात तोंडाशी आलेला घास हिरावला. अशात कारंजा तालुक्याच्या वाघोडा इथले हेमराज खौशी या शेतकऱ्याने सोयाबीनच्या शेतात ट्रॅक्टर फिरवत पीक नष्ट केलं. राज्यामध्ये अवघ्या 36,085 हेक्टर क्षेत्रावर ज्वारी आणि बाजरीची पेरणी झाल्यामुळे बाजरीच्या उत्पादनात घट झाली आणि त्यामुळे दिवाळीनंतर बाजरीचे दर वाढण्याची शक्यता आहे. छत्रपती संभाजीनगरच्या सोयगाव तालुक्यातील अप्पलखेडा इथे जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या शालेय पोषण आहारात भुंगे आणि अळ्या आढळल्यात. शिजवलेल्या उसळीमध्ये भुंगे आणि अळ्या ज्या त्या आढळल्यानं खळबळ उडाली. संतप्त पालकांनी मुख्याध्यापकांना जाब विचारला आणि यावेळी मुख्याध्यापकाने अरेरावी केल्यानं पालकांनी शाळेला टाळं ठोकलं. चंद्रपुरात डेंग्यू टायफॉइडने डोकं वर काढलं असून रुग्णसंख्येत प्रचंड वाढ झाली आहे. शहरात डेंग्यूमुळे 2घांचा मृत्यू झालाय. मात्र महापालिकेचा आरोग्य विभाग निद्रावस्थेत असल्याचा आरोप करत नागरिकांनी पालिका प्रशासनावर रोष व्यक्त केला. गोंदिया जिल्ह्यात डेंग्यूच्या रुग्णसंख्येत वाढ होते आहे आणि सप्टेंबर महिन्यात डेंग्यूचे 71 रुग्ण आढळून आले असून सुदैवानं जिल्ह्यात आतापर्यंत डेंग्यूमुळे एकाही मृत्यूची नोंद नाही. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून धाराशिवच्या कळंब तालुक्यातील गावकरी आक्रमक झाले. जोपर्यंत मराठा आरक्षण मिळत नाही तोपर्यंत नेते मंडळींना गावात प्रवेश न देण्याचा निर्धार तांदूळवाडीतील ग्रामस्थांनी केला. आरक्षणाचा प्रश्न सोडवा तेव्हाच गावात पाऊल ठेवा असा आक्रमक पवित्रा गावकऱ्यांनी घेतला. या संदर्भात गावात बॅनर्सही लावण्यात आले. चीनमध्ये झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत 3000 मीटर स्टीपल चेस स्पर्धेमध्ये सुवर्णपदक पटकावणाऱ्या अविनाश साबळेचं त्याच्या मूळ गावी जोरदार स्वागत करण्यात आलं. आष्टी तालुक्यातील मांडवा गावी पोहोचताच ग्रामस्थांनी त्याची वाजत गाजत फुलांची उधळण करत मिरवणूक काढली. देशाची मान उंचावणाऱ्या अविनाशला ग्रामस्थ डोक्यावर घेऊन नाचले. नांदेडच्या मध्यवर्ती कारागृहात बंदी असलेल्या वस्तू आढळून आल्यानं 2 अधिकारी आणि 4 पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले. कारागृह उपनिरीक्षकांनी तपासणी केली असता काही आक्षेपार्ह वस्तू आढळून आल्या होत्या. अमरावतीच्या तिवसा तालुक्यातील मिरचापूरमध्ये विजेच्या धक्क्यानं खासगी इलेक्ट्रिशियनचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आणि यानंतर संतप्त ग्रामस्थ आणि नातेवाईकांनी महावितरणच्या उपकेंद्रावर धडक देत आंदोलन केलं. महावितरणकडून मृतांच्या नातेवाईकांना 3 लाखांच्या मदतीचं आश्वासन देण्यात आलं. बारामतीत एका खासगी रुग्णालयातून डिस्चार्ज घेऊन घरी परतणाऱ्या तरुणाचा रस्ते अपघातात जागीच मृत्यू झाला. तेजस कासवे असे या तरुणाचं नाव आहे. नाकावरील शस्त्रक्रियेनंतर आईसोबत दुचाकीवरून घरी जाताना भरधाव टेम्पोनं धडक दिल्यानं त्याचा मृत्यू झाला तर त्याची आई गंभीर जखमी झाली. बीड जिल्ह्यातून जाणाऱ्या बसला अहमदनगर अहमदपूर या राष्ट्रीय महामार्गावर लिंबा गणेश गावाजवळ अपघात झाला. चालकाचं नियंत्रण सुटल्यानं बस थेट रस्त्यावरून शेतात शिरली. यात 6 प्रवासी गंभीर जखमी झालेत. त्यांना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं.
नाशिकमध्ये साकीनाका पोलिसांनी कारवाई करून ड्रग्जचा कारखाना उद्ध्वस्त केला आणि यावेळी पोलिसांनी 300 कोटीहून अधिक रकमेचा ड्रग्ज साठा जप्त केलाय. गेल्या 10 महिन्यांपासून या कारखान्यात बनत असलेले एमडी ड्रग्ज हे तस्करांमार्फत मुंबईत सप्लाय केलं जात असल्याची माहिती तपासात समोर आली आहे. गोंदियातल्या सालेकसा तालुक्यात अल्पवयीन मुलीचं अपहरण करून विक्री करण्याच्या बेतात असलेल्या तिघांना अटक करण्यात आली. त्यांना जिल्हा सत्र न्यायालयाने 3 वर्षाचा सश्रम कारावास आणि 9,000 रुपयांचा दंड ठोठावण्यात आलेला आहे. आई वडिलांना सांगू नको, तुझे नोकरदार पेशातील व्यक्तीशी लग्न लावून देऊ असा आमिष देऊन अल्पवयीन मुलीचं अपहरण करण्यात आलं होतं. आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेचा मुख्य व्यवस्थापक आणि 202 कोटींच्या घोटाळ्यातील प्रमुख आरोपी देवीदास अधानेचा नवा घोटाळा उघडकीस आला. अंबादास मानकापेप्रमाणे त्याने यशस्विनी महिला स्वयंसहाय्यता गट सहकारी पतसंस्था स्थापन केली आणि त्यात पत्नी सविता, मुलगा पवन सोबत मिळून 47 कोटी 82 लाखांचा घोटाळा केला. सिडको पोलीस ठाण्यामध्ये तिघांसह 15 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. ड्रग्ज तस्करी प्रकरणामध्ये येरवडा कारागृहातील कैदी ललित पाटील ससूनमधून पसार झाल्यानंतर पुणे पोलिसांची 10 पथकं त्याच्या मागावरची आहेत. परंतु 6 दिवस उलटून गेले तरीही पोलिसांच्या हाती काहीच न लागल्यानं ललित राज्याबाहेर गेल्याची शक्यता वर्तवण्यात येते. दरम्यान पोलिसांनी त्याच्या संपर्कातील लोकांवर वॉच ठेवला असून तांत्रिकदृष्ट्या पोलीस तपास करतात.